हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ जी आर घेऊन आलेलो मित्रांनो, अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, तर या जी आर मध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की कशा प्रकारे सुधारणा करण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आता अप्लाय कसं करायचं ते पण मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, आता तुम्हाला चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त आपण चला सुरू करूया व्हिडिओला. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा जो जी आर असणार आहे मित्रांनो, तारीख 9 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार आहे. हा लेटेस्ट जी आर तुमच्यासाठी मी इथं घेऊन आलेलो आहे मित्रांनो, आजचा जी आर. ओके, जसं की या जी आरचं इथं लिहिलेलं आहे त्यांनी, अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो. ओके, इथे लिहिलंय अनुसूचित जमाती म्हणजे मित्रांनो एस टी कॅटेगरी जे येतात शेड्यूल ट्रिपल आपण त्याला तसं म्हणतो. ओके, अनुसूचित जमातींसाठी असणारे हा जी आर, आदिवासी लोक जे असतात त्यासाठी. तर प्रस्तावनामध्ये मित्रांनो, अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशातील शिक्षणाची संधी मिळवा व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळवा म्हणून परदेशातील विद्यापीठीमध्ये विविध अभ्यासक्रमाची ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास विभागाच्या दिनांक 31/3/2005 शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा आणि या विभागांच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या एकरूपता यावी यासाठी दिनांक 30/10/2023 च्या सामाजिक न्याय व विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदी विचारता घेऊन अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, त्यानंतर या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 7/3/2024 शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो. ओके, सामाजिक न्याय विभागाने दिनांक 30/10/2023 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 25/7/2024 शासन निर्णय निर्गमित केला आहे. या मंत्रिमंडळाच्या दिनांक 11/7/2024 रोजी शासन निर्णय क्रमांक इथं सांगितलेला आहे त्यांनी. ओके, त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संदर्भात विविध निकषानुसार उमेदवारांना प्राप्त न झालेल्या उत्पन्नाची मर्यादित 10 लाखापर्यंत शिथिल करण्याचा व विद्यापीठाच्या जागतिक क्रमवारीमध्ये QS वर्ल्ड रँकिंग सूट देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एवढी चांगली बातमी आणलेली आता. याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख पर्यंत निघतील उत्पन्न, 10 लाख पर्यंत इथं करण्यात आलेले आहे. त्यानंतर QS वर्ल्ड रँकिंग मध्ये तुम्हाला पण सूट मिळण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, बघू शकता तुम्हाला QS रँकिंग मध्ये तुम्हाला सूट आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागामार्फत या संदर्भात 25/7/2024 रोजी एकत्रीकरण शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आलं आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या 3/7/3/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. अशा पद्धतीने इथं सांगितलेले आहे. त्यानंतर त्यांनी आता काय सुधारणा केली आहे, शासनाचा निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11/7/2024 च्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आदिवासी विभागाच्या दिनांक 7/3/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद शिष्यवृत्ती योजनेची नियमावलीमधील लाभार्थी निवडीचे निकषामध्ये अनुक्रमांक 9 नंतर खालील अटीप्रमाणे समावेश करण्यात आलेला आहे. विविध निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास म्हणजे त्यांना विद्यार्थी तर भेटले नाही मित्रांनो. ओके, कुटुंबाच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा व QS वर्ल्ड रँकिंगची मर्यादा तिथील करून विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला इथे QS रँकिंगची आता काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो. उत्पन्नाची पण तुम्हाला इथे सूट देण्यात आलेली आहे. तथापि सदर लाभ देताना उत्पन्न मर्यादा 8 लाखावरून जास्तीत जास्त आपल्याला 10 लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. पहिले 8 लाखाची अट होती, 8 लाखापर्यंत उत्पन्न असेल तुम्ही सहभागी होऊ शकता, पण त्यांनी आता इथं 10 लाखापर्यंत उत्पन्न असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तसेच QS वर्ल्ड रँकिंगची मर्यादा 200 पासून पुढे चढत्या क्रमाने 300 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. जर तुम्हाला QS रँकिंग आता 300 पर्यंत इथं चढत्या क्रमापर्यंत इथं ग्राह्य धरण्यात आलेली मित्रांनो.
अशा प्रकारे हा GR आलेला आहे मित्रांनो. तुमच्यासाठी चांगली रँक इथं ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. 8 लाखावरून तुमचं उत्पन्न आता 10 लाखावर तर असेल, तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. QS रँकिंग सुद्धा तुमची इथं वाढलेली आहे. QS रँकिंग मध्ये पण तुम्हाला इथं सूट मिळलेली आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यांना इथं विद्यार्थी भेटत नाही कॅटेगरी वाईज, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी मधले. तर जे ST कॅटेगरी विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुमच्या कॅटेगरीसाठी चांगला इथं ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. तर तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या मस्तपैकी आणि अप्लाय करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ST कॅटेगरीमध्ये तुम्ही जे असता, आदिवासीमध्ये जे तुम्ही पारधी, भिल वगैरे जे पण असाल तुम्ही तिथं त्यांना शेअर करा. जास्त मित्रांना तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ पण. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला सांगण्यात आनंद होतो मित्रांनो. मी ते एक ST कॅटेगरीमधून बिलॉंग करतो. मी पण ST पारधीमधूनच आहे मित्रांनो. ओके, माझं शिक्षण कंप्लीट झालेलं असल्यामुळे मला आता पुढील शिक्षण आता इथं करायची काही येता इच्छा पण नाही, त्यामुळे मी इथं काही अप्लाय करत नाही मित्रांनो. ओके, तर तुम्ही जर असाल तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, त्या व्यतिरिक्त आपल्या कॅटेगरीमध्ये असेल तर फायदा घेऊन घ्या. 9 सप्टेंबरचा GR आहे मित्रांनो. ज्या जास्त आपल्या कॅटेगरीमध्ये शेअर करा हा GR आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ज्या जास्त लोकांना पण शेअर करायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझी इंस्टाग्राम ID दिली, टेलिग्राम ID दिली आहे आणि टेलिग्रामला फॉलो करायचं. तिथे मी मला मेसेज करू शकता तुम्ही आणि व्हॉट्सअपवर बी मेसेज करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करायचं, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो.